हॅलो काकी, मोनिका, कशा आहात तुम्ही? मी मस्त. काय ग, काय झालं? काकी मी घरी परत येतेय आत्ता. बरं बरं ये, आम्ही वाटच बघत होतो तुझी. आता विक्रांत आलेत मला घ्यायला. खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण रावलं नाही म्हणून फोन केला. नाही काही हरकत नाही, ये. बाय. मोहन, ऐक ना. अरे मोनिकाचं काय झालं? मोनिका येते आता घरी. अरे वा. अगो बाई, आता नाही म्हणजे चांगलंच आहे ती येते ते, पण ती अशी एकटीच. नाही नाही, विक्रांत गेला तिला आणायला. हो का? चला छान छान. नाही म्हणजे आता ती आल्यावर जरा तयारीला जोर येईल नाही का? पण काही बोलला नाही तो, अचानक ठरलं का? झालं म्हणजे आता घरातली शांतता संपली. मोन्या, तुझ्या मुलांना सांग उद्यापासून म्हणावं त्यांची बस बंद पडणार. म्हणजे काय आहे, ते मोनिकाच्या रूम मध्ये सारखे बस बस खेळत असतात ना, ते उद्यापासून बंद होणार. नानू मामा, ती येते ना आता, जरा पॉझिटिव्ह बोल ना. पॉझिटिव्ह? हां. आणि तिच्याबद्दल अरे तिचं वागणं आहे का तसं? हा नानू कोणाच्याही अध्यात मध्यात नसतो. नाही, मला सांगा, मी असा वागतो का? नाही. हा, आता ती आल्यानंतर तुम्हीच तिला झेला. अगदी असे सगळेजण तिथे स्वागतासाठी उभे राहा. अलके, जरा तिच्याकरता पंचारती घेऊन ये जा. काय रे, हा, का तू असं बोलतोस? त्या मोनिका बरोबर तुझं काय पिढीजात वैर आहे काय? हा? अरे हे तिला विचार ना, मला काय विचारतोयस? हे बघ, हा नानू कोणाच्याही आध्यात मध्यात नसतो अजिबात. चला चला, झोपा लवकर, चला चला चला. असं करा, तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभ्या राहा इथं. अलके, पंचारती घेऊन ये आणि स्वागत कर तिचं. मी आपला जाऊन झोपतो. हा कधी सुधारणार आहे? बहुतेक नाहीच. अजित, तिला दिलंय ना ग? हो हो, तिला आधीच मी सूप दिलंय. उत्तम, छान झालंय सगळं. जावई बापू, तुम्ही आलात बरं झालं. आमची दोघांची मोनिका बद्दलची काळजी मिटली. मानसी, तिला पण बोला. अहो विचारलं मी तिला, नको म्हणाली ती. असू दे. बर, काही वाटलं तर हाक मार मला. हं? नाही नाही, नाही जमणार. कॅन्सल कर. दोन्ही अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. नाही, परवा नको, नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन कर. तू अपॉइंटमेंट कॅन्सल करतोस? हो, पण यापूर्वी असं कधी झालं नाही. पण आता होत आहे, कारण मला विचार करायला वेळ हवा. मला कळतंय विक्रांत, पण आत्ता मी मोनिकाला तिच्या घरी सोडून आलोय खरा, पण काही खरं नाहीये. खरं तर डिवोर्समुळे तिच्या हातात नवीन कोलीत मिळालं, आणि आपली कोंडी कशी करायची हे तिला जितकं करेक्ट कळलंय ना, तितकं कुणालाच कळलेलं नाही. पण एक गोष्ट मात्र चांगली आहे, यावेळेस सगळे निर्णय तूच घेतलेस. पण आता घरचे मागे लागलेत.
तिला घरी घेऊन ये म्हणताय. त्यांना काय माहिती आहे ती कशी आहे? भोळे आहेत ते सगळे. बाळाच्या आणि तिच्या स्वागताची तयारी पण सुरू केली. मग आता यावेळी सुद्धा तू तिला घरी घेऊन जाणार? कोंडी म्हण नाही तर आणखीन काही म्हण, पण ही चूक तू पुन्हा करायची नाहीयेस. त्यावरच विचार चाललाय. आणि ती एकदा घरी आली की सगळं विसरायचं हे माहितीये मला. तू आता काहीही विचार करू नकोस. आज निरंजनचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू घरी ये. बाकी कसलाही विचार करू नकोस. सगळ्यांना डिनरसाठी आमंत्रण आहे. हम्म. आजी, आजी प्लीज लवकर ये इकडे. आजी, आजी. अगं हो हो आले. तुझंच तर सूप करत होते ना. हा घे. मला सूप नकोय. अगं अशी काय, भूक लागली होती ना. पण मी काय म्हणते, तुला त्या शकुताईंच्या घरी जायचं होतं बघ, मग तू आज का नाही जाऊन येत? आज कशाला? तू आणि आजोबा तुम्ही दोघंही जाऊन या ना. अगं उगीच कशाला जाऊ मी शकुताईंच्याकडे? मागेच जाऊन आलोय आम्ही. नाही आज नको. तू सूप पी बरं. आठवलं. तू मला म्हणाली होतीस बघ, तुला इथे कुठेतरी जायचं होतं. कुठे? हा, मनूचं नाव नोंदवायला तुला कुठल्या तरी मंडळात जायचं होतं ना? नाही म्हणजे परवा तू तसं सांगितलं होतंस मला. हो जायचंय मला, पण अगं आज नको. तुझी तब्येत ही अशी असताना मला दुसऱ्या कशाचंही महत्व नाहीये. आजी, माझी तब्येत बरी आहे, मी ठणठणीत आहे, मी सांगितलं ना आता तुला. पण तरीही आज नको. अगं तुझ्या सोबतीला इथे कुणीतरी असणं गरजेचं आहे. आजी, मला आजार झालाय का? माझ्या सोबतीला कशाला कोण हवंय? तू आधी सूप पिऊन घे बरं. आजी, आजी आज शुक्रवार आहे ना? अरे मग तू आणि आजोबा महालक्ष्मीच्या दर्शनाला का नाही जात आज? शुक्रवार आहे ना? अगं मला देवीला जायचंय, पण आज नको ग. आज का नको? नाही म्हणजे माझी डिलिव्हरीची तारीख आता जवळ येईल ना, मग तेव्हा तुम्हाला कुठेही जायला मिळणार नाही. मग तुम्ही आत्ता का नाही जाऊन येत? आणि माझी तब्येत एकदम बरी आहे. तू आणि आजोबा जाऊन या देवळात. मला नवस फेडायचंय खरा. मग जाच. नाही म्हणजे नवस फेडायचं ना, मग तुम्ही दर्शन घेऊन या दोघंही. यांना विचारते. हा, विचारून मला सांग लवकर. मी कॅबचं बुकिंग करून ठेवते ना, त्याप्रमाणे, म्हणून म्हटलं. बर सांगते. आणि ही नाटकं जी मीच तुला शिकवली आहे ना, ती माझ्यासमोर करायची नाही. हा हे बघ रिचा, बघायचंच आहे मला की तू आता काय करतेस ते. तो हुकमाचा ऐका आजही माझ्याकडे आहे. तुझ्या प्रेग्नन्सीचं सिक्रेट